खरं म्हणजे सनातन संस्था, हिंदू जनजागरण समिती आणि सनातन प्रभात ही सगळी यंत्रणा एक अतिरेकी कारवाया करणाऱ्या लोकांची संघटना म्हणा, याला काही म्हणा, या पद्धतीची यंत्रणा आहे. यांच्यावर बंदी घालणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचं कारण जी माणसं भारतीय राज्यघटना मानत नाही, पोलिसांना आणि सैन्याला विरुद्ध बंड करण्याचं आव्हान देतं, जाहीररित्या आपल्या सनातन प्रभातमधनं धमकी देतं की उद्या ज्यावेळेस धर्मक्रांती होईल त्यावेळेस सगळ्यात पहिले आपले नंबर 1चे शत्रू असणार आहेत ते पोलीस आणि सैन्य असणार आहेत, त्यांना आपल्याला सगळ्यात आधी संपवावं लागणार आहे. या पद्धतीची भाषा बोलणारे, घटनाबाह्य कृत्य करणारी माणसं आणि जी प्रत्यक्ष हिंसक कृती पण करतात, केवळ वैचारिक पातळीवर घटनेचा विरोध करत नाही तर प्रत्यक्ष आयुष्यामध्ये हिंसक कृत्य करतात, ज्यांनी बॉम्बस्फोट घडवलेले आहे. म्हणजे किती प्रकारचे बॉम्बस्फोट घडवले? रत्नागिरी, नांदेड या ठिकाणी कोणी फार मोठं जखमी झालं नाही किंवा फार मोठं नुकसान नाही झालं, पण त्यानंतर भावे नाट्यगृह, वाशी, पनवेल, एका थिएटर समोर त्यांनी जोधा अकबरच्या विरुद्ध केलेला बॉम्बस्फोट, त्यानंतर पुन्हा ठाणे गडकरी रंगायतन, या तिन्ही ठिकाणच्या बॉम्बस्फोटामध्ये 6 लोक जखमी झालेले आहेत आणि त्याकरता त्यांना 10 वर्षाची खरं म्हणजे शिक्षा झाली. कोर्टामध्ये सगळे पुरावे सिद्ध झाले आणि 5 वर्ष त्यांनी शिक्षा भोगल्यानंतर त्यांना जमानत मिळाली आणि सरकार आता पुढच्या कोर्टामध्ये आहे. त्यानंतर प्रत्यक्ष गोव्यामध्ये, मडगाव परिसरामध्ये यांचे 2 कार्यकर्ते मारले गेले बॉम्बस्फोटामध्ये. खरं म्हणजे तो बॉम्बस्फोट ते इतरांकरता करणार होते अशी पोलिसांची माहिती आहे आणि प्रत्यक्षामध्ये तो चुकून झाला आणि त्यामध्ये यांचे 2 कार्यकर्ते मारले गेले. ही झाली बॉम्बस्फोटाची हिस्ट्री. यांनी काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा सराव केलेला आहे याची पोलिसांना माहिती आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर लागोपाठ 3 माणसं महाराष्ट्रामध्ये मारली गेली आणि महाराष्ट्रामधली ही तिन्ही माणसं जी मारली गेलेली आहेत ती प्रामुख्यानं मारली आहेत ती यांनी मारली गेली किंवा यांच्या विचारधारेच्या जवळ असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून यांनी कोलॅबरेशनमधनं मारली असं मी गेले सारखे 2 वर्ष ओरडतोय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येपासून गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतरही ते बोललो, कलबुर्गीच्या हत्येनंतरही मी ते बोललो, कारण सनातन प्रभात कन्नड भाषेमध्ये जातं, ते त्या परिसरामध्ये जातं, त्या परिसरामध्ये या लोकांचं चांगल्या पद्धतीनं काम उभं राहिलेलं आहे आणि म्हणून त्या परिसरातले, धारवाडच्या परिसरातले कलबुर्गी मारल्या गेलेल्या आहेत. आता या तिन्ही लोकांशी यांची लिंक लागते, मी असं आधीपासून बोलतोय आणि पोलिसांनी समीर गायकवाड नावाच्या माणसाला आता अटक केलेली आहे, जो यांचा साधक आहे. पोलिसांजवळ सॉलिड पुरावे असल्याशिवाय आणि भाजपचे मुख्यमंत्री ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करतात, भाजपसारखा पक्ष जो यांना किमान भाजप आपल्या जवळचा पक्ष वाटतोय, त्यांचे मुख्यमंत्री या पद्धतीनं आदेश देतात त्यांना पकडण्याचा, त्यावेळेस त्यांना स्वतःला मनापासून खात्री असल्याशिवाय आणि त्यांच्याजवळ सॉलिड पुरावे असल्याशिवाय त्यांनी अटक करण्याची कधीच परवानगी दिली नसती आणि पोलिसांनी त्याला अटक केली नसती. या सगळ्या गोष्टींवरनं आणि ज्या पद्धतीनं समाजामध्ये असंतोष निर्माण करतायत, केवळ वैचारिक असंतोष असता तर त्याची लढाई आपण विचारानंच लढली पाहिजे असं मीच आग्रहाने म्हटलं असतं, पण हा वैचारिक असंतोष नाहीये. हे इतक्या वाईट पद्धतीनं माणसांना भडकवतात, या पद्धतीचं तत्वज्ञान त्यांच्या डोक्यामध्ये घालतात आणि या सगळ्या सैतान लोक म्हणजे खरं म्हणजे मांत्रिकाचे हस्त आहेत, हे सगळे दुर्जन लोक आहेत, त्यांना मारून टाकलं पाहिजे या पद्धतीचं सारखं आवाहन करतात, हे विष पेरतात. अशा पद्धतीच्या अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेवर बंदी घालण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आहे?